भाषण करताना ज्या पद्धतीने आपण विसरतो, तर ते का विसरतो? तर त्याची काही कारण आहेत. ज्यावेळेला तुम्ही भाषण पाठ करून येता, त्यावेळेला भाषण आपण विसरतो. खरं तर भाषण पाठ करून आलं, की मग ते काय बोलायचं आणि मग पुढची जी स्क्रिप्ट असते, की ज्याला आपण पाठ करून भाषण करणं म्हणतो. तर तुम्ही ज्यावेळेला भाषण पाठ करून व्यासपीठावर येता, त्यावेळेला मग ते आठवायच्या गोंधळामध्ये तुमच्यावर समोरचा पण एक श्रोत्यांचा दबाव असतो आणि तुम्हाला असं वाटतं, की आपण काही चुकू नये, आपण काही पुढचं मागचं होऊ नये, या पद्धतीची भावना मनामध्ये निर्माण होते आणि पाठ केलेलं भाषण विसरतं. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये अनेक चांगल्या-चांगल्यांची सुद्धा धडकी भरते भाषण करताना. आणि भाषण करणं म्हणजे खाली बसून गप्पा मारतो आपण खूप वेळेला मतं व्यक्त करतो. मात्र क्राउड समोर, श्रोत्यांच्या समोर ज्यावेळेला भाषण करायला उभा राहतो, त्यावेळेला मात्र धडकी भरते. आणि मग जे बोलायचं असतं ते आपण बोलत नाही आणि मग बऱ्याचदा आपण ब्लॉक होतो किंवा एकदम अडखळतो किंवा मग भाषण विसरून जातो. मी असं सांगेन, की तुम्ही भाषण करण्याच्या पूर्वी एक दीर्घ श्वास घ्या. दुसरी गोष्ट मी सांगेल, की तुम्हाला भाषण खरं तर अडकायचं नसेल, भाषण तुम्हाला विसरायचं नाही असं वाटत असेल, तर तुम्ही एक काम करा, की 1 किंवा 2 मुद्दे घ्या आणि मग व्यासपीठावर जा. पाठ करून भाषण तुम्ही व्यासपीठावर गेलात, की भाषण तुमचं विसरलं किंवा पुढचा मुद्दा मागे आणि मागचा पुढे अशा पद्धतीची ती गोष्ट होऊन जाते. तिसरी गोष्ट महत्त्वाची सांगेल, की तुमचं भाषण हे नैसर्गिक असलं पाहिजे. त्या भाषणामध्ये नैसर्गिकपणा, सहजता असली पाहिजे. खूप आपण ताण घेतो. म्हणजे एखाद्याला कार्यक्रमाला भाषण करायचं आहे, तर 4 दिवस अगोदरपासूनच तो तयारी करायला लागतो आणि मग ते त्याचा एक ताण, त्याचं एक प्रेशर त्याच्यावर येतं. बिलकुल या पद्धतीचे काही सुद्धा तुम्ही प्रेशर घेऊ नका, ताण घेऊ नका. तुमचं ज्या दिवशी भाषण आहे, त्या दिवशी त्याच्यावर फक्त विचार करा. कारण आपण काय करतो 4-5 दिवस आधीच त्या भाषणाबद्दल विचार करायला लागतो. हे बोलायचं का, ते बोलायचं, ते बोलायचं का, हे बोलायचं, हे का ते. आणि या सगळ्या गोंधळांमुळे मग आपण पुढे कुठेतरी स्क्रिप्ट तयार करून घेतो आणि किंवा मग आपण ती स्वतः बनवतो. बनवलेली स्क्रिप्ट पुन्हा पाठ करतो. पाठ करताना मग 1 मुद्दा, 2 मुद्दा, 5, 10 अशा अशा अनेक मुद्दे डोक्यात ठेवतो. आणि मग ऐन वेळेला भाषण करायला गेलं की गोंधळ उडतो. मात्र आपण ज्या वेळेला एखाद्याकडे पाहतो, की बाबा भाषण चुकलं की हसतो, भाषण विसरलं की हसतो. मात्र खरं तर कुणीच आईच्या पोटातून शिकून येत नाही आणि ही कला आहे. ही कला तर साधनेनंच ती आत्मसात करावी लागते.